मित्रांनो, मन धागा धागा जोडती नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक कविताचे आभार मानतो आणि म्हणतो, तुम्ही आपल्या घरासाठी जे काही केलं, तुम्ही पोलीस तक्रार केली नाही ते एक बरंच केलं. वहिनी, तुमचे किती आभार मानू मी. त्यावरती कविता त्याच्याकडे पाहतच राहते. ती म्हणते, हे बघ सार्थक, मी हे फक्त आनंदीसाठी केलंय. आनंदी, हे बघ, माझा संसार ना ह्याच लोकांनी मोडला आहे, त्यामुळे तू जरा केअरफुल राहा, कारण ही लोक काहीही करू शकतात. मला माहीत आहे तुझ्याबरोबर आत्ता सार्थक आहे, तरीही सुद्धा तुला खूप सावधगिरीने राहायला हवं. म्हणून ती आनंदीला आता सावधच राहायला सांगते. तेव्हा आनंदी सार्थककडे पाहते, तेव्हा सार्थक रिलॅक्स राहा असं म्हणतो. मग नंतर आता कविता आनंदी आणि सार्थकचा निरोप घेऊन तेथून जाते. दुसरीकडे घरातील सर्वजण सार्थकची ती महत्त्वाची फाईल शोधत असतात, परंतु कुणालाही ती फाईल सापडत नाही. तेव्हा लीना म्हणते, मी शेवटची ही फाईल इथे टिपॉईवर पाहिली होती. अण्णा म्हणतात, मी पण तिथेच पाहिली होती. तेवढ्यातच मनोज तेथे येतो. त्याने आता खूप दारू प्यायलेली असते. तेव्हा तो म्हणतो, काय शोधताय? ती फाईल शोधताय का? अहो, त्याचं करोडोचं नुकसान आता होणारच आहे, कारण त्या फाईलचा बरोबर मी बंदोबस्त केलाय. आता अण्णा हे खूपच चवताळतात, चिडतात आणि मनोजला जा विचारू लागतात की कुठे आहे ती फाईल, तू घेतली आहेस का? त्यावरती मालती म्हणते, अरे सार्थकरावांचं करोडोचं नुकसान होईल त्याने, तू सांग ना आम्हाला ती फाईल कुठे आहे. तेव्हा मनोज रागातच म्हणतो, होऊ दे नुकसान, त्याचं जेवढं नुकसान व्हायचंय ना तेवढं होऊ दे, त्याला समजेल नुकसान म्हणजे काय असतं. त्यावरती त्या फाईलचं तू काय केलं असं आता मनोजला सारखं सारखं अण्णा विचारू लागतात. तेव्हा मनोज म्हणतो, त्या फाईलची आता राख झाली आहे. त्यावरती आता कशाची राख असं काय म्हणतोय तू मनोज, असं अण्णा विचारू लागतात. त्यावरती आता मनोज म्हणतो, कारण ती फाईल मी जाळून टाकली आहे. आता असं म्हटल्यावर अण्णांना खूप राग येतो, बाकी सर्वांना धक्का बसतो. अण्णा पटकन त्याच्या कानाखाली मारतात. दुसरीकडे शलका आता वृंदाला खूप बोलत असते आणि म्हणते, घरातील सर्वांबरोबर तू सुद्धा मला घराबाहेर काढायला निघाली होतीस आई, तुला खरंच काही वाटलं नाही का? त्यावरती वृंदा म्हणते, अगं मला असं करावं लागलं, मला हे नाटक करावं लागलं. त्यावरती केदार म्हणतो, हो सासूबाई तुमचं बरोबर आहे. त्यावरती वृंदा म्हणते, मग हिला सांगा जरा समजून, मी तुम्हाला घराबाहेर काढणार नव्हते, तुमच्याबद्दल सिंपती मिळवण्यासाठी मी हे नाटक केलं. तेव्हा बरोबर आहेत आई तुझं, कारण तू नाटकीच आहेस असं आदर्श तेथे येत म्हणतो. आणि मला माहीत होतं आई, तू सर्वांना फसवू शकतेस. अगं मला नाही, मी खालीच ओळखलं होतं की हा सर्व तुमचाच प्लॅन आहे. पण आई, तू किती नाटकी आणि कारस्थानी आहेस हे मला आज समजलं. तेव्हा वृंदा आता म्हणते, आदर्श तू मला असं बोलतोस? तर ती आदर्श म्हणतो, हो आई, मी तुला हे बोलतोय कारण अगं तू अशी किती दिवस अभिनय करणार आहेस? तुला काय वाटतं, तुझा हा अभिनय कोणी पकडणार नाही का? एके दिवशी जेव्हा तुझा हा अभिनय पकडला, तुला या घरातील तुझी जागा समजेल. आणि अर्णवमध्ये आला नसताना तर तुमचा हा अभिनय पकडला सुद्धा गेला नसता. पुढे आदर्श म्हणतो, खरंच अर्णवमध्ये आला नसता तर आज तुम्ही घराबाहेर असता. त्यामुळे तुम्ही जरा नीट राहा, इथून पुढे चांगलं राहा. आणि अजून एक गोष्ट, त्या कविताने जे काही बोललं होतं ते खोटं नव्हतं. तेव्हा सोडलेल्या बायकोवर पुन्हा प्रेम आलं की काय? आज तू कविताची खूप बाजू घेत होता असं वृंदा आदर्शला म्हणते. तेव्हा तू चुकीचा शब्दप्रयोग करते आहेस. आम्ही एकमेकांना सोडलं नाही तर आम्ही एकमेकांपासून वेगळं झालो आणि आम्हाला वेगळं केलं गेलं असं आता आदर्श म्हणतो. त्यावरती वृंदा म्हणते, काय म्हणालात? तेव्हा आता आदर्श म्हणतो, हो आई, आम्हाला एकमेकांपासून वेगळं केलं गेलं, आमचं अजूनही एकमेकांवर तितकंच प्रेम होतं. त्यावरती आता हा विषय सोडून दे असं आदर्श वृंदाला बजावतो. केदार व शलाकाला चांगलीच धमकी देतो की सार्थकच्या डोक्यावरून जर पाणी गेलं तर मग तुमची काही गैर नाही असं म्हणून तो आता रागातच तेथून जातो. दुसरीकडे सार्थक आणि आनंदी आता घरी येतात. तेव्हा घरी आल्यानंतर घरातील सर्वजण हॉलमध्येच असतात. आनंदीची ती जखम पाहतात. तेव्हा आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण विचारू लागतात की काय झालं? आनंदी म्हणते, तेथे गोडाऊनच्या तेथे थोडं लागलं, ठेच लागली म्हणून, बाकी काही नाही, मी पडले होते. त्यावरती आता सर्वजण काळजी करू लागतात. अण्णा मात्र सार्थक जवळ जातात आणि म्हणतात की सार्थक सर, आमच्याकडून म्हणजेच मनोजकडून खूप मोठी घोडचूक झाली आहे. अहो, रेश्मा मॅडम इथे मगाशी आल्या होत्या, त्यांनी त्या महत्त्वाच्या फाईलबद्दल विचारलं, परंतु ती फाईल मनोजने जाळून टाकली आहे. हे ऐकताच आता सार्थकच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळी अण्णा आता सार्थकला समजावू लागतात की आमच्या मनोजमुळे एवढं मोठं नुकसान झालं आहे, आम्हाला माफ करा, मनोजला माफ करा असं म्हणून अण्णा आता
लगेच पाया पडतात. तेव्हा सार्थक म्हणतो, प्लीज अण्णा असं करू नका तुम्ही, अहो तुम्ही हे काय करताय, माझ्या पाया का पडताय, असं म्हणून अण्णांना तो समजावतो की बॅकअप प्लॅन असेल, कॉन्ट्रॅक्ट होतं ते. सर्वांच्या जरा जीवात जीव येतो. तर आत्याला पण खूप वाईट वाटतं, कारण मनोजने हे जे काही केलेलं असतं ते आत्याला अजिबात आवडलेलं नसतं. सार्थक तिथून रूममध्ये जातो, त्या पाठोपाठ आनंदी देखील जाते. दुसरीकडे सुद्धा विचार करत बसलेली असते की या घरात काहीच चांगलं होत नाहीये. शलाका आणि केदार जे काही वागले ते पण मला आवडलेलं नाहीये. तेवढ्यातच तेथे आता अक्षू येते आणि म्हणते, आई कसला विचार करतेस, तेव्हा तुला काही हवंय का, असं आता आई विचारते. तर मला काही हवं असेल, काही पाहिजे असेल तरच मी तुझ्याकडे येते का गाई, असं अक्षू विचारते. त्यावरती सुद्धा म्हणते, बोल तुला काय बोलायचंय. तेव्हा ते शलाका आणि केदार जीजू एवढं वाईट वागले, त्यांच्यामुळे घरात एवढा मोठा तमाशा झाला आणि तरीही तू त्यांना घरात का ठेवलंस आई. आता सुधाला ती प्रश्न करते. त्या सुद्धा म्हणते, आजकाल तू जास्त बोलायला लागली असं तुला वाटत नाही का. तेव्हा आता अक्षू म्हणते की नाही, मला नाही असं वाटत. अगं ती आनंदी वहिनी, सार्थक दादा आपल्या घरासाठी खूप काही करतात. सार्थक दादाने केदार जीजूच्या खूप चुका पोटात घेतल्या आहेत, तरीही तू त्यांच्याबद्दल असा विचार करतेस, त्यांना घरात ठेवलंस. आणि जे घरात पाहिजे होते म्हणजे सार्थक दादा आणि आनंदी वहिनी, ते आता घराबाहेर आहेत, तू त्यांना इकडे बोलव. तेव्हा सार्थकने मला प्रॉमिस केला आहे, तो घरा नक्की येईल थोड्याच दिवसांमध्ये, असं आता सुधा म्हणते आणि लगेच तेथून जाते. तेव्हा अक्षूला खूपच वाईट वाटतं. तर इकडे आता सार्थक फ्रेश होऊन बाहेर येतो. आनंदीला म्हणतो की ह्या सर्व गडबडीमध्ये तुमची जखम किती आहे, ती स्वच्छ करायचीच राहिली, असं म्हणून तो आनंदीला आता बेडवर बसायला सांगतो. तिच्या जवळ बसतो आणि ती जखम स्वच्छ करतो. तेव्हा आनंदी त्याच्याकडे खूप कौतुकाने पाहत असते आणि म्हणते, सर मला कळतच नाही, हा अवघड प्रसंगी देखील तुम्ही असं शांत कसं वागू शकता, मला नाही जमणार हे, तुम्ही खूप वेगळे आहात सर. आणि ह्या मनोज दादाला तरी काय गरज होती ती फाईल जाळून टाकण्याची. त्यावरती सार्थक म्हणतो, मी तुम्हाला तेच म्हणतोय, आपण ज्या कारणासाठी इथे आलो आहोत ना, मनोज दादांचं व्यसन सोडण्यासाठी, ते काम आपण करतच नाही आहोत, आपण त्याकडे जरा लक्ष दिले पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, माझी आई नेहमी कसं म्हणते माहिती आहे का, घरातील एक एक वीट प्रत्येक सदस्यासारखी असते आणि त्या विटांनीच मिळून एक भिंत होते आणि घर देखील पूर्ण होतं. म्हणूनच घरातील माणसांना असं जपावं लागतं आणि कशीही असली तरी ते सांभाळून घ्यावी लागतात, तरच नाती टिकतात. आता सार्थकचं आणि आनंदीचं हे सर्व बोलणं आत्या ऐकते आणि मनातल्या मनात विचार करू लागते, हा जावई खरंच चांगला आहे. दुसऱ्या दिवशी आता आत्या घरातील सर्वांना म्हणते, मला आता जावं लागेल, कारण तुमचे बाबा आहे ना, ते चातकासारखी माझी वाट पाहत राहतील. तर ती आता घरातील प्रत्येकजण आत्याला अडवत असतात की जाऊ नको प्लीज, पण आता आत्या ऐकायला तयार नसते, कारण त्यांना बाबांची खूप भीती वाटत असते. लका देखील म्हणते, आत्या तुम्ही इथून कुठेही जायचं नाही. तर लीना म्हणत असते, प्लीज तुम्ही मकर संक्रांतीपर्यंत तरी राहा, आपण गुळपोळ्या करणार आहोत. अण्णा देखील म्हणतात, तू इथेच राहा आत्या, तू जाऊ नकोस प्लीज. पुढे आता आत्या अण्णांना म्हणते, खरंच दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता ती सार्थक विषयीच बोलवू लागते. पुढे आता ती म्हणते, माझ्या मनोजला जरा सांभाळून घे, कारण तो थोडा नाठाळा आहे, हळूहळू पूर्वपदावर येईल, त्यामुळे प्लीज तुम्ही कोणी त्याला काही बोलू नका. तेव्हा ठीक आहे असं आता अण्णा म्हणतात. त्यानंतर सार्थक आणि आनंदी हे दोघेही तेथे येतात. ते आल्यानंतर आता सार्थक म्हणतो, अजिबात कुठे जायचं नाही. तेव्हा मला जावं लागेल, कारण तुझे बाबा माहीत नाही कसे आहे, नाशिकला यायला आवडत नाही, त्यांना फक्त गावच आवडतं. त्यावरती सार्थक म्हणतो, तुमच्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे, प्लीज तुम्ही इथे थांबा. त्यावरती काय सरप्राईज आहे असं आजी आता विचारू लागते. तेव्हा आनंदी आता दार उघडते. समोरून काही महिला येतात. त्यांनी सर्वांनी नऊवारी नेसलेली असते आणि अगदी नटून थटून त्या पुढे येत असतात. तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे पाहत राहतात. त्यानंतर तेथे बाबा येतात, ते आजीचे मिस्टर असतात. तेव्हा त्यांना पाहून आजी आता त्यांच्याकडे पाहतच राहते, त्यांना आश्चर्य वाटतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रुंदा सुधाला म्हणते, हे बघ सार्थक 8 दिवस 15 दिवस आता महिना झाले तिथे राहतोय. त्यावरती सुधा म्हणते, उद्या त्या घरातील त्याचा शेवटचा दिवस असेल. तर दुसरीकडे आता आनंदी सार्थकचं कौतुक करत म्हणते, आजपर्यंत आजीने कुणालाही ती 100 रुपयाची नोट दिली नव्हती, तुम्हाला दिली. त्यावरती सार्थक म्हणतो, हो मग मी आहेच तसा, शेवटी नवरा कुणाचा आहे, असं म्हणून तो आनंदीच्या खांद्यावर आता हात ठेवतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.